नाथकीर्ती काय अहो कुठून अहो कुठून. नमस्कार मित्रांनो, चैतन्य फूड ब्लॉग मध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आता आपण चंबुगडी एरियामध्ये आलेलो आहे, कोल्हापूरमध्ये. आणि मागच्या बाजूला बघू शकता श्री शाहू आखाडा आहे आणि खूपच चांगली सोय आहे या ठिकाणी राहण्या खाण्याची. आणि मुंड्या आबांची तालीम म्हणून इथं ओळखलं जातं या तालमीला. आणि त्याचबरोबर आज माही असल्यामुळं आणि इथून पुढे श्रावण चालू असल्यामुळं एक त्यांनी स्पेशल बेत केलेला आहे बिर्याणीचा. आणि मोठ्या क्वांटिटीमध्ये 4 ते 5 हजार लोकांची बिर्याणी इथं तयार होते. चला तर मग बघूया कशी तयार होते, सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेतोय. चला. अहो, हे तालमीतले पैलवान कुस्तीच्या मैदानामध्ये दुसऱ्या पैलवानाला रडवतात, पण आज मात्र कांदा कापताना चांगलं डोळ्यात पाणी आलं होतं यांच्या. आणि तालमीच्या पलीकडेच मोकळ्या मैदानात शेडच घातलं होतं आणि शेडमध्ये 3-4 पातेल्यावर चांगलं गावरान चिकन शिजायला ठेवलं होतं. गावरान चिकन शिजायला जरासा वेळ लागतोय म्हणून सकाळी 9 वाजल्यापासूनच 700 ते 800 किलो चिकन शिजवायला टाकलं होतं बघा. आणि पैलवान लोक चांगली लाकडं सुद्धा लावा लागल्यात आणि इकडं सगळी तयारी करून ठेवल्या बघा. आता आलं लसूण पेस्ट आली आणि खोबऱ्याची पेस्ट सुद्धा इथं आलेली आहे. मसाले सुद्धा आणलेत आणि तांदूळ सुद्धा अगदी रेडी करून ठेवल्यात. आणि पलीकडच मोठ्या पातेल्यामध्ये जवळजवळ 10 किलो कांदा चांगला तळायला टाकलाय, पण जेणेकरून बिर्याणीवर टाकून त्याची टेस्ट वाढेल बघा. आता कांदा सुद्धा तयार झालेला आहे तळून. मोठ्या क्वांटिटीमध्ये तळलेला कांदा आता मोठ्या परातीवर टाकला जातोय, जेणेकरून त्यामधलं तेल जरासं नितळलं जाईल आणि मस्तपैकी कांदा कुरकुरीत होईल. इकडे खडे मसाले रेडी झाल्यात आणि पैलवान एक ताट घेऊनच उभारलाय खडे मसाले टाकायला, जसं अक्षदा घेऊन उभारतात लग्नात तसं. त्यानंतर तेल सुद्धा टाकले अगदी भरपूर मोठ्या पातेल्यात. मिरची आता यामध्ये टाकली जाणार तेल गरम झाल्यावर. अगदी ताटभर मिरची यामध्ये गेलेली आहे, अगदी कटिंग केलेली देठ काढलेली मिरची. त्यानंतर खडे मसाले टाकले आणि कांद्याची वेळ आली. सगळं तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं मोठ्या झाऱ्यानं. आणि त्यानंतर आता कांदा टाकला पाटी भरून. अक्षरशः ह्यो कांदा जवळजवळ 7 ते 8 किलो असेल हे सगळं टाकलेलं. आता बघा लाकडं लावायचं काम चालू आहे, कारण की हे सगळं गरम व्हायला पाहिजे. कांदा थोडासा तांबूस झाला की त्यामध्ये आता इतर मसाले घालायचे. गरम मसाला आणि बिर्याणी मसाला एकत्र केला. चुलीवरची बिर्याणी स्पेशल कशी तयार होते आज बघायला मिळणार आहे. यामध्ये आता चिरलेला टोमॅटो टाकलेला आहे 2 पाटी आणि ते सुद्धा व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. ही शेफनं तयार केलेली रेसिपी आहे, त्यामुळे ही कोल्हापुरी पद्धतीची रेसिपी असं त्यांनी सांगितलं आणि त्यामुळे त्यांनी टोमॅटो टाकला. इकडे चिकन शिजायला ठेवलंय बघू शकता. 700 ते 800 किलो चिकन आहे. यामध्ये आता कोथिंबीर आणि पुदिना टाकलेला आहे 2-2 पाटी बघा. मस्तपैकी आता तेलामध्ये परतून घ्यायचं. एवढा क्वांटिटीमध्ये करायचं म्हटल्यावर खरं तर धाडसच लागते. आता सगळे पैलवान इकडंच मस्तपैकी तोंडाला पाणी सुटले सगळ्यांच्या आणि वाट बघायला लागल्यात. आणि हळद सुद्धा टाकली आता बिर्याणीमध्ये, भरपूर हळद टाकलेली आहे अगदी प्रमाणानुसार. 1 टब भरून आलं लसूण पेस्ट केल्या, चांगले हलवून घ्यायची आणि मगच टाकायची बघा. आता ह्याच्यामध्ये आता बिर्याणीच्या पातेल्यामध्ये ही टाकली जाते. जवळजवळ 8 ते 10 हे असल्या पळी टाकलेल्या आहेत. हे एका पातेल्यामध्ये जवळजवळ 100 किलो चिकन आणि 80 किलो तांदूळ टाकण्यात येणार आहे. त्यामुळेच याचं प्रमाण जरासं अभ्यास करूनच त्यांनी चर्चा करून टाका लागल्यात. भरपूर अवघड आहे ही सगळी प्रोसेस खरं तर. गरम गरम चिकन वाफाया लागल्यात. रेडी झालेला आहे आता, प्रॉपर शिजलंय. 80% शिजलेलं आहे. 80% भातात टाकल्यावर पूर्ण 100% शिजवलं जाणार. शिजायला वेळ लागतोय पण आता शिजवून घेतलं 80%. सगळं परतून झाल्यावर चांगलंच ह्याच्यामध्ये आता मसाला टाकला जातोय. बिर्याणी मसाला आणि गरम मसाला एकत्र करून चांगलाच असा मुठ्ठीनं भुरभुरला जातो याच्यावर, म्हणजे सगळीकडे व्यवस्थित लागला पाहिजे. त्यांचा अंदाजच मुठ्ठीचा आहे हो, त्यामुळे काय सांगू शकत नाही. पुण्यांदा एकदा सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं तेलामध्ये आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं खाली लागू नये म्हणून. कोल्हापुरी पद्धतीची बिर्याणी या ठिकाणी तयार होते आणि बघू शकता किती मोठ्या क्वांटिटीमध्ये आता रेडी होत आलेली आहे बिर्याणी. या पाटीच्या अंदाजानं जवळजवळ 100 किलो चिकन यामध्ये टाकलं जाते. पैलवान उचलायला आणि टाकायला असल्यामुळं यांना कामगार आणायची गरजच नव्हती हो. सगळी पैलवान लोकांनी हे सगळी कामं केली आणि त्यांच्यामधलं जर युनिटी बघितली तर त्यांचा डिसिप्लिन बघितला तर खूपच भारी होता. हे तालमीतले पैलवान दिसतात धिप्पाड, पण मनानं एकदम स्वभाव एकदम रॉयल असतोय. हे राहिल्याशिवाय त्यांच्याबरोबर बोलल्याशिवाय कळत नाही.
आता या बिर्याणीच्या पातेल्यामध्ये दही सुद्धा टाकलं गेलेलं आहे. आणि आता गरम पाणी याच्यामध्ये ओतलं जाते. त्याचबरोबर चिकन शिजवलेलं पाणी, जे हळदीचं पाणी असते, मिठाचं पाणी असते, ते सुद्धा यामध्ये प्रमाणानुसार घातलं जाते, कारण की याची टेस्ट वाढायला लागते. आता पैलवानाने हे पाणी सुद्धा ओतलेलं आहे आणि आता मस्त की ही चिकन शिजायला ठेवलेलं आहे. थोडंसं उकळलं, पाणी गरम झालंय की मग नंतर यामध्ये तांदूळ टाकायचं. बघा आता ह्याने रांगच लावली आणि गरम गरम पाणी हे स्पेशली भरून ठेवलेलं होतं ही बिर्याणी करण्यासाठी. हे पाणी गरम करायला ठेवणं ही सगळ्यात महत्त्वाची प्रोसेस असते. ती विसरली की लई लेट होतोय. मग प्रोफेशनल शेफ किंवा मोठ्या क्वांटिटीचं जेवण करताना साधं मीठ वापरण्याऐवजी खडे मीठ वापरलं जाते. मुळात ते स्वस्त असते आणि त्याचं प्रमाण काढणं सुद्धा सोपं जाते, असं शेफ सांगतात. 9 वाजता सुरुवात केली ते संध्याकाळी 5 वाजणार पूर्ण व्हायला. बघा मित्रांनो केवढा वेळ लागतोय आणि मोठ्या क्वांटिटी करायचं म्हणजे किती कष्ट असतात आणि स्किल सुद्धा लागते. पूर्ण अनुभव आहे. किती वर्ष झाले करताय? 15 वर्ष तुमचा हा व्यवसाय आहे. उकळल्यावर मग तांदूळ. पैलवान लोकांचा कस लागलेला आहे भांडे उचलायला. नॉर्मल पब्लिकचं काम नाहीये. एका पातेल्यामध्ये तर बिर्याणी रेडी झाल्या, पण दुसरे पातेलं, चौथं पातेलं तयार करण्यासाठी पातेलीच मोकळी राहिली नव्हती. त्यामुळे आता हे चिकन सगळे एकत्र एका पातेल्यामध्ये घेतलं जाते आणि तवर या बिर्याणीवर आता कसुरी मेथी मारल्या व्यवस्थित 2 मुठीनं. आता पाणी पूर्ण उकळल्यावर याच्यामध्ये आता तांदूळ घातला जाणार. आता बिर्याणीसाठी केलेलं पाणी आता उकळलेलं आहे आणि त्यामध्ये आता तांदूळ घातला जातोय. जवळजवळ 80 किलो तांदूळ यामध्ये गेलेला आहे. बघू शकताय तुम्ही. एक नंबर. थोड्या वेळ उकळी यायला ठेवायचा आहे आणि नंतर मग असा पाणी आटत आल्यावर सगळं वर खाली करून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळा मसाला, चिकनचे पीस असू देत, सगळे एकत्र झाले पाहिजेत आणि सगळ्या भागामध्ये गेलं पाहिजे. त्यामुळे आता हे वर खाली केल्यावर बिर्याणी थोड्याच वेळामध्ये रेडी होणार आहे. आणि दोन्ही बाजूनी व्यवस्थित दम लागण्यासाठी याच्यावर कोळसा सुद्धा झाकून ठेवलेला आहे. अशी 4 ते 5 पातेली बिर्याणी इथं रेडी होणार आहे. बघा मस्त आता बिर्याणी रेडी झाल्या. याच्यावर बिरिस्ता, पुदिना आणि कोथिंबीर सुद्धा मारल्या. गरगरीत. एक पातेल्याचं तर मिशन पूर्ण झालं आणि पलीकडंच दुसरं पातेलं आता रेडी होते. याच्यामध्ये सुद्धा कांदा, मिरची, खडे मसाले सगळे बदाबद ओतल्यात. जसं प्रमाण आहे त्याप्रमाणे अक्षरशः 10 किलो 20 किलो कांदा यामध्ये ओतला असेल. नंतर छोट्या भांड्यानं चिकन ओतायची भानगडच ठेवली नाही. डायरेक्ट पातेलच लावलं दुसऱ्या पातेल्याला आणि वडून काढलं की डायरेक्ट खाली. असला बेत कधी केला होता काय तुम्ही? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि तुमच्या ताज्या झाल्या असतील आठवणी तर त्या सुद्धा सांगा. या ठिकाणी खोळा रस्सा केलाय कोल्हापुरी स्पेशल. बिर्याणी आता रेडी झालेली आहे आणि पब्लिक बघू शकता. या सगळे आता हे तालमीतले पैलवान आहेत आणि बिर्याणी खाण्यासाठी उत्सुक आहेत. सगळ्याच पातेल्यावर कोथिंबीर, बिरिस्ता मारलेला आहे अगदी मोठी मोठीनं. आणि आता पैलवान मात्र रेडी झाल्यात वाढायसाठी. बघा मोठी मोठी घमेली भरली जातात आणि ही पैलवान चालल्यात टेबल खुर्ची जिथं मांडल्या तिथं वाटप करायला. जवळजवळ 4 ते 5 हजार इथं या ठिकाणी लोक जेवतात, याचा आस्वाद घेतात. आणि सगळे पहिल्यांदा पैलवान बसले, गावातली लोक, मुंड्याबांच्या ओळखीची सगळे मित्रमंडळी आणि आजूबाजूची सगळी लोक या ठिकाणी जेवायचा आस्वाद घेतात. बघा नंबर 1. आवडली काय? हो चांगलं वाटली. इथं वाढायला, पाणी वाढायला, सगळं वाढायला पैलवानच असतात. त्यांचं डिसिप्लिन इथं दिसून येते. बघा चांगली चांगली ताटं वाढल्यात आणि मस्तपैकी वाफाळलेली बिर्याणी आपल्या समोर सुद्धा आली. आता आपण टेस्ट करूया आणि तुम्हाला सांगतो कशी लागते ही बिर्याणी. तर सकाळी 9 वाजल्यापासून बिर्याणीचं मेकिंग आपण बघत होतो आणि पैलवानांच्यासाठी केलेली स्पेशल बिर्याणी आपल्याकडे आलेली आहे. बघू शकता या ठिकाणी गरम गरम बिर्याणी वाढले, पीस पण आहेत आणि राईस पण व्यवस्थित शिजलेला आहे. वा, मसाला वगैरे लागलेला आहे. एवढ्या क्वांटिटीमध्ये करून सुद्धा मीठ व्यवस्थित लागलेला आहे. वा,
काय आमच्या तालमीचं माझी 2008ची स्थापना आहे. 2008ची परंपरेनुसार कसं आहे की पैलवानी एक बऱ्यापैकी येतात, तयार होतात, जातात, येतात जातात, काही नोकरीला वगैरे, म्हणजे असे बऱ्यापैकी अगदी हे आहे. तर ह्याला काय की एक कुठंतरी आपल्याला म्हणजे पैलवानकीला एक आशीर्वादसुद्धा पाहिजे. आता पैलवानकी नुसत्या जोरावून नुसत्या ह्याच्यावरच होत नाही, तर त्याला एक आशीर्वादसुद्धा पाहिजे. त्याच्यासाठी काय ते एक अन्नदान पाहिजे मोठं. म्हणून आपण दरवर्षी एक जवळजवळ 4-5 हजार माणसाचं एक मांसाहारी आणि 1000 माणसाचं शाकाहारी असं दरवर्षी जेवण म्हणजे अन्नदान म्हणून खायला घालतो. हे काही कुठल्या देवाला किंवा कुठल्या ह्याला असं बकरी कापा, कोंबडे कापा असं काही नाही. फक्त माणसाला पेशल आणि पेशल खाण्यासाठी एक वर्षातून आमची बाबा एक यात्रा, तालमीची यात्रा म्हणून हे पेशल असते. ही माझी स्वतःची तालीम आहे. हिचं नाव आहे राजेश्री शाहू कुस्ती केंद्र, कंसात मुंडेआबा तालीम म्हणलं की ओळखीतात अख्ख्या महाराष्ट्रातच जवळजवळ ह्याची ओळख आहे. आणि आत्तापर्यंत इथं माझ्याकडं आधुनिक पद्धतीची मॅट आहे, मातीचा आखाडा आहे, जिम आहे, जिमनिस्टिक आहे. त्याच्यामुळं बऱ्यापैकी जी कुस्तीला लागतं ते पार ऑलिम्पिकचं मेडल आणण्यापर्यंतच्या बी माझ्याकडं सगळ्या सुविधा आहेत. आणि सगळं विशेष म्हणजे राहणे, खाणे पूर्ण ह्याला म्हणजे हॉस्टेल टाईप, व्यायाम सगळं साधन एका छताखाली आहे. तर मित्रांनो, ह्यो व्हिडिओ करण्यासाठी मी पण लई कष्ट घेतल्यात. सकाळी 9 वाजल्यापासून उभा होतो संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. नक्की सबस्क्राईब करा. 1 मिलियनचा 5 लाखाचा तरी टप्पा आपल्याला लवकरात लवकर गाठायचा आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करा. धन्यवाद.